आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 11 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कृष्णा साम सोनवणे हे आरडी सर्कल कडून मायक्रो सर्कल कडे पायी जात असताना पाठीमागून 20 ते 25 वयोगटातील व्यक्तीने पल्सरवर येऊन मोटरसायकलवर येऊन त्याने मोबाईल हिसकावून फरार झाला होता। याबाबत गुन्हा दाखल होता। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक त्याचा तपास करत होते। पोलीस हवालदार देवीदास गाढवे यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हा 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचत आरोपीतास जेरबंद केले। त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गणेश रमेश पाटील वय 21 राहणार विडी कामगार नगर अमृतधाम रोड पंचवटी असे सांगितले। त्याच्याकडून 3 मोबाईल व 1 पल्सर मोटरसायकल असा 1,17,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला। सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग, रोहिदास सोनार, देवीदास गाढवे, समीर शेख, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, नवनाथ उगले, योकेश अपसुंदे, राजेंद्र नाकोडे, श्रीकांत करपे, जुबेर सय्यद आदींनी केली। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।